उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या महत्त्वाकांक्षी योजनेवर ठाण्यातील भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी काल भ्रष्टाचाराचा आरोप केला होता। त्यांनी आपला दवाखाना ही योजना भ्रष्टाचाराचं कुरण झालंय का असा सवाल विधान परिषदेत उपस्थित केला। तसंच ठाण्यातील एका केंद्रावर चक्क साडीचं दुकान सुरू असल्याचा आरोप डावखरे यांनी केला आणि त्या आरोपानंतर आज एबीपी माझाची टीम आपला दवाखाना योजनेच्या ठाणे केंद्रावर पोहोचली। त्यावेळी या संदर्भात भाजप आमदार संजय केळकर यांनी 1 महिन्याआधीच सत्य परिस्थिती उजेडात आणल्याचं लक्षात आलं। या केंद्राच्या ठिकाणी आताही साडीचं दुकान आहे। इथला आपला दवाखाना काही महिने आधीच बंद झालाय, पण दुकानाचं भाडंही अजूनही देण्यात आलेलं नाही। आमचा प्रतिनिधी अक्षय भाटकरनं घेतलेला आढावा। विधान परिषदेतील भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणे शहरातल्या आपल्या दवाखान्याचा मुद्दा उपस्थित केला। ज्या आपल्या दवाखान्यामध्ये साडी सेंटर सुरू आहे असा दावा हा निरंजन डावखरे यांनी केला होता। त्याच आपल्या दवाखान्याच्या बाहेर मी इथे आहे आणि तिथे आता देखील आपण पाहिलं तर साडी सेंटरच या ठिकाणी आहे। खरं म्हणजे हा मुद्दा 1 ते 1.5 महिन्यापूर्वी भाजप आमदार संजय केळकर यांनी उचलला होता आणि त्यांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली होती। त्यानंतर पालिकेला जाग आली होती आणि पालिकेने इथे असलेले आपल्या दवाखान्याचे बोर्ड जे आहेत ते देखील रातोरात हटवलेले आहेत। मात्र इथे साडी सेंटर हे गेल्या अनेक महिन्यांपासून इथे सुरू आहे। खरं म्हणजे याच ठिकाणी आपला दवाखाना होता जो 2-2.5 वर्ष या ठिकाणी सुरू होता, पण ज्या कंपनीला हे कंत्राट दिलेलं होतं ठाणे महानगरपालिकेने त्या कंपनीबरोबरचं कंत्राट हे संपलं आणि त्यानंतर त्या कंपनीकडून ज्या वेळेपर्यंत ही सेवा पुरवण्यासाठी त्यांना दिलेलं होतं कॉन्ट्रॅक्ट त्या वेळेपर्यंत न पुरवल्यामुळे त्या कंपनीला बाजूला करण्यात आलं आणि त्यानंतर ही योजनाच जी आहे ती ठाणे महानगरपालिकेची बंद झाली असा दावा ठाणे महानगरपालिकेने केलेला आहे। याच दुकानाच्या मालक आहेत। तुम्हाला किती वर्ष या ठिकाणी तो दवाखाना होता आणि तुमचं किती भाडं जे आहे ते अजून थकीत आहे? आमचं 3 वर्षाचं काय ॲग्रीमेंट होतं आणि हा मम्मीचा गाळा आहे माझ्या। 3 वर्षाचं ॲग्रीमेंट होतं आणि भाडं महिन्याला 20,570 होतं। पण त्या लोकांनी ऑगस्टपर्यंत पैसे दिले आणि त्याच्यानंतर त्यांनी दिले नाहीत आणि मग कॉल केला की ते म्हणतात की तुम्ही जर सांगितलं कोणाला तर आम्ही देणार नाही। किती भाडं थकीत आहे तुमचं आता? आता आमचे 1,20,000 काहीतरी आहे। तर आपण बघतोय की एकतर या लोकांना भाडेतत्वावर त्या जागा घेतलेल्या होत्या, पण भाडं तर त्या दुकान चालकांना मिळालेलं नाहीच आहे। आपला दवाखाना जे आहे ती कन्सेप्ट देखील ती योजना देखील बंद झालेली आहे। त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये अशा ज्या वेगवेगळ्या योजना आहेत ज्या माध्यमातून पैसे दिले गेले, कंत्राटदारांना पैसे पुरवले गेले, त्या सगळ्या योजना या बाहेर भाजप काढेल का हा प्रश्न या ठिकाणी आहे आणि त्यातून जो भ्रष्टाचार झालाय तो देखील भाजप बाहेर काढेल का हा देखील या ठिकाणी प्रश्न आहे आणि त्यातून शिवसेना मात्र कोंडीत सापडेल असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। कॅमेरामन विनेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे। वळूयात पुढच्या बातमीकडे।